हा त्याच्यापेक्षाही मोठा आहे. बापरे, झिंगाच आहे का? हा, आखिर मिल गया रे. एक नंबर, काय दिसतंय खतरनाक. आणि हे झिंगा बार्बेक्यू, हे बघा, हा झिंगा काय मस्त कुक झाला पूर्ण बटरमध्ये. बटर आणि काय म्हणतात त्याला, गार्लिक, असं सगळं. आता तोंडाला पाणी आलंय. ए झिंगा 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 झिंगा, ए जगू, झिंगा आ गया, झिंगा लाला हू गया गया, गेला गेला गेला. झिंगा सुटला, एक लागून सुटला, अडकला होता. आता बघूया आपण काय केलं की हे जे रबरासारखे गांडूळ असतात ना ते लावलेत. नाही तर काय होतं की ते तिडतिडे दुसरे जे गांडूळ असतात ती झिंगा लगेच तोडून घेतो गळापासून. ॲक्च्युली मी तर होपच सोडून दिला होता झिंग्याचा, म्हणून मी असं ओढत होतो. मला वाटलंच नाही की झिंगा असेल त्याच्यात. म्हणजे इतक्या दिवसानंतर एवढी चांगली साईज मिळाली, ती पण हलगर्जीपणामुळे सुटली. ॲक्च्युली अलगट ठेवून देऊया. परत पाडली आहे बाटली आणि ह्यावेळेस थोडासा वेळ देऊया, झिंग्याला खाऊ देऊया. म्हणजे त्यांनी जर खाल्लं आणि त्याच्या तोंडात अडकलं की मग तो सरळ ही जी लाईन आहे ना ओढून येतो. अजून ढील दिली असती पण फिशिंग लाईन जी आहे ना ती फार कमी आहे. 0.30 mm ची फिशिंग लाईन आहे. आजा झिंगे यार, ह्यावेळेस तरी झिंगा असायला हवा. एक सुटला तर फार वाईट वाटतंय. झिंगाच आहे का? हा, आखिर मिल गया रे. आला 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 आला, चांगली साईज मिळाली ह्यावेळेस पहिल्यांदा. जिसका मुझे था इंतजार, अच्छी साईज मिली है. हे बघा गळ कसा अडकलाय. याच्या अगोदरची जी साईज होती ना ती मोठी होती, त्यामुळे मायक्रो हुक्स हे असं आपण जास्त वेळ त्याला दिला ना तर अशा प्रकारे याच्या तोंडामध्ये हे मायक्रो हुक्स अडकतात आणि मग तेव्हा आपण यांना काढू शकतोय. हां, हे बघा ही साईज मिळाली. एडिबल साईज आहे, म्हणजे ही साईज ठेवू शकतोय, पण आपण नाही ठेवणार आहे. इकडे बघा पंडी टाकायचं काम सुरू आहे. म्हणजे बरीच लांब जाळी असते पंडी. आता ही गोल अशी टाकून आहे ना ओढून घेतील. इथनं सुरुवात केली आहे, इथनं सुरुवात करून अशी 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 बघ कितपर्यंत आली आहे. आता ही गोल पूर्ण अजून टाकायची, बराच वेळ लागणार आहे याला. हे अशी गोल टाकून ओढून घेतील. तर आपण काय करूया की थोड्या वेळाने परत इकडे येऊ आणि बघूया काय परिस्थिती, किती मासे अडकतायत का नाही. तर फायनली ना आपण 2.5-3 तासानंतर इकडं पोहोचलो आहे. तर हे फार अवघड काम आहे ॲक्च्युली पंडीचं. 2.5-3 तास लागले त्यांना हे पंडी ओढायला. आणि आता पंडी जवळ आली आहे आणि जर मासे त्याच्यामध्ये असतील तर मासे उडतील. आणि हे माझ्या मागे बघा, हे एकदम मेहनतीने ती पंडी ओढतायत. 1.5-2 तास झाले ते ओढतायत. म्हणजे टाकायला वेगळा वेळ, ओढायला वेगळा वेळ, मग अजूनही बराच वेळ लागणार आहे. हे बघा, हे याला वळंजी म्हणतात. वळंजी आणि इंग्लिशमध्ये बटरफिश आणि हे पण म्हणतात, गुगळ पण म्हणतात याला. मोहसिम काजी आहेत, हे आलेत पेडगाव श्रीगोंदा तालुक्यामधनं. म्हणजे तुम्ही हेच काम करता ना, पंडी ओढायचं वगैरे, मासेमारी. तर आता बघा ही पंडी बघा कुठून तिथपर्यंत अशी राऊंड आहे. ॲक्च्युली ही पूर्ण याच्यापेक्षा 4 पटीने मोठी होती. आता ओढत त्यांनी इथं आणली आहे. आणि इकडे बघा, हे इकडे सगळेजण मिळून पंडी ओढतायत. कमरेला बांधली ही मोठी जाड दोरी आहे, एकदम चांगलीच जाड दोरी आहे. हे बघा इथे ओढली आहे, ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त पंडी ओढली आहे. इथे ओढून इकडं व्यवस्थित ठेवत आहेत. ही म्हणजे तिचा गुंतडा नाही व्हायला पाहिजे. हे बघा इकडे उलगडून ही जी पंडी आहे ना व्यवस्थित करतायत. इकडे सुद्धा बघा पंडी व्यवस्थित आहे, त्याच्या खालून मासे जात नाही का हे सुद्धा व्यवस्थित करतात इकडे. हे बघा हा कचरा सुद्धा असतो, हा सुद्धा काढावा लागतो. डॅमवाले पण आलेत बघा. हे बघा फायनली जवळ आलंय जाळं, फारच जवळ आलंय. हां लोळी आहे, जवळ आलं जाळं. ॲक्च्युली हे वरती जवळ दिसतंय पण याच्या खाली जाळ आहे ना, खाली पसरलेले मला असं वाटतंय, त्याच्यामध्ये मासे अडकलेले असतील. हे बघा इकडे पण एक फ्लोट दिसतंय. हे बघा ही होडी आहे, आता ही होडी मागे चालली आहे. फायनली जाळं आलेलं आहे बाहेर. आता उड्या मारले तर मारतील मासे. हे बघा इकडे काहीतरी बघा, हेलिकॉप्टर सुरू झालं इकडे. हे बघा मासे इथे उड्या मारतात. हे बघा, वा, हा बघा हा लॉंग व्ह्यू, मासे तुम्हाला दिसत असतील उडतायत. हे बघा इथे काही मासे दिसत आहेत, हालचाल तुम्हाला दिसत असेल. होपफुली जम्बो साईजचे मासे असतील. ॲक्च्युली यांनी पकडलेत ऑलरेडी मोठे मासे. जर असेल आपला लक तर आपल्याला ते सुद्धा बघायला मिळतील. म्हणजे सकाळी पकडलेत. हे बघा मासे उडून जाऊ नये बाहेर ना, त्यामुळे इकडनं जाळी अशी कव्हर करतायत. कटला दिसतोय बघा, इथे कटला आहे, कटले दिसत आहेत बऱ्यापैकी. हे इकडे कटलेत बघा, जरा लहान साईजचे आहेत. कटला बघा इथे दिसतोय, क्लिअर दिसतोय कटला. झिंगा, हा झिंगा, एक नंबर झिंगा. साईज आहे साईज.
इथे बघा हे बटरफिश, गुगळी, वाळुंजी, वळंजी वळंजी म्हणतात, वळंजी. हे पँगेसियस पण आहे ना त्याच्यामध्ये छोटासा. हो, झिंग्याचा पाय तुटला वाटतं. कटला बघा, कटला. चांगली साईज कटल्याची मिळाली बघा. याच्यामध्ये ना ॲक्च्युली कमर्शियल फिशसुद्धा आहे, यांनी जे सोडले होते ते पण आहे. आणि गावरानी मासा तो सुद्धा आहे याच्यामध्ये. लोळ्या आहेत आणि असे बरेच आहेत, बार व्हरायटीचे मासे आहेत, आंबळ्या आहेत. हे बघा, हे बारीक बारीक झिंगेसुद्धा आहेत. आता हा माल काढलेला आहे आणि आता खाल्ल्या जाळीत सगळा सोडला जातोय. हा एक खाली छल म्हणून आहे, ते हातारलेलं आहे. त्याच्यात सगळा एक खाट्या माल जमा करून आता नंतर सगळा आज्यात उचलून आपण बाहेर काढणार. हो, त्याला किती 5 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं लागणार. आता जो गुतलेला माल तो सगळा बाहेर काढून टाकतात. या बाजूला बघा, इकडे कटले जमा आहेत, चांगल्या साईजचे कटले आहेत. साधारण 1.25 किलो 2 किलो पर्यंतचे कटले आहेत इथे या साईडला जमा आहेत. आणि बाकी जो सगळा मासा आहे तो इकडे जमा होणार आहे. बाकी यातले काही लहान रोग वगैरे परत सोडणार ना, किलोचे असले तरी घेणार. फायनली जाळं मोकळं झालं आहे आणि हा मधला पॅसेज जो आहे जाळ्याचा, याच्यात सगळा मासा आहे. आता हे जवळजवळ घेतील. मासा बघा किती दिसतोय, बापरे बापरे बापरे, बराच जमा आहे मासा, खतरनाक. हो 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 हो, खूपच जबरदस्त. झिंगा बघा केवढा आहे, झिंगा आहे, चिलापी, वाळंजा आहेत. गावरानी मासा जास्त आहे याच्यामध्ये, एकच नंबर. मासा बघा किती आहे. आता हा सगळा मासा गांजोळीमध्ये भरणार. मोठा मासा तर दिसत नाही, पण जे काही मासे आहेत ना ते भरपूर आहेत. बटरफिश जास्त आहे मोठा. आता हे याच्यामध्ये भरणार ना ह्या गांजोळीमध्ये. अच्छा, भरपूर मोठं आहे, बापरे. किती याच्यात 1 टन बसतो का मासा? 2 टन, 2 टन मासा बसतो बघा ह्या गांजोळीमध्ये. चपला बघा कशा झाल्यात. मासा फायनली त्यांनी त्या मोठ्या गांजोळीमध्ये काढलाय. आता तिकडे पलीकडे जायचं, थोडंसं लांब जायचं आहे. तर हे बोटीने येणार, आपण बाईकने जाणार. तर तिकडे काटा करणार आहे, वजन करणार आहे माशांचं. म्हणजे सकाळी पकडलेले मासे आणि आत्ता पकडलेले मासे, सकाळी फार मोठे मासे मिळाले आहेत. तर कोणकोणते मासे बघूया आणि बघूया तिकडेच रेसिपी कोणती आहे ते मासे बघून आपण डिसाईड करूया. बाहेर इकडे बघा टब कसे मांडलेत, याच्यामध्ये ठेवणार आहे आणि वजन करणार आहे. अच्छा, वतणार का खाली? ओके ओके, मला वाटलं टबमध्ये टाकणार आहे का. ही बापरे, ही कोळस केवढी आहे, केवढी मोठी कोळस आहे. हिशोबत एवढी मोठी कोळस आज पहिल्यांदा बघतोय मी. कटलेत. अच्छा, आता यातनं सॉर्टिंग करून मासे बरोबर त्या त्या व्हरायटीचे मासे त्या त्या टबमध्ये टाकणार. झिंगे इथे सोडलेत बघा, केवढी साईज आहे, खतरनाक साईज आहे. कोळस बघा केवढी, बऱ्याच दिवसांनी एवढी मोठी कोळस बघायला मिळाली आहे. गावरानी मासा. गुगळ्या बघा किती मोठ्या मोठ्या गुगळ्या आहेत. चिलापी बघा केवढा आहे. आणि हा पँगेसियस कॅटफिश लहान आहे, फार मोठा होता हा. इकडे सगळ्या याला पंकज म्हणतात. वाळुंजी बघा केवढी साईज, जबरदस्त साईज आहे वाळुंजीची. वा, झिंगे केवढे आहेत, बापरे. ह्यात बघा झिंगे सॉर्टिंग करतायत. लहान लहान झिंगे त्यांनी परत सोडून दिलेत. हे बघा एवढे झिंगे आलेत, अजून येत आहेत. हे बघा, वा, खतरनाक. कटला बघा, चांगली साईज आहे. हे बघा एवढे कटले मिळाले आत्ताच्या पंडीमध्ये. अजून भरपूर मासे यायचे आहेत मित्रांनो. हा तर फक्त आत्ताचा आहे. साईज बघा चिलापीची केवढी आहे, खतरनाक साईज आहे. साईज बघा ही आहे ना, साईज बघा चिलापी. बटरफिश बघा किती आहे, जास्त करून बटरफिशच आहे ॲक्च्युली. हे बघा इकडे अजून हे तर सॉर्टिंग करायचे आहेत. इकडे बघा सगळे बटरफिश जास्त दिसत आहेत. बटरफिश, बटर 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 बटर. हे बघा हे सकाळचे मासे, बापरे, चांगली मोठी साईज आहे बघा इथे कटल्याची. हे बघा साईज बघा, हे कटल्याची खतरनाक, जबरदस्त साईज बघा. ही साईज आहे, बऱ्याच दिवसांनी बघायला मिळाली ही साईज, खतरनाक. 10 kg पर्यंत. झटका बघा केवढा. हे बघा साईज बघा, हा त्याच्यापेक्षाही मोठा आहे, बापरे, खतरनाक. हा हा मोठा आहे, फार मोठा आहे हा. अरे याने काय खाल्लंय बघा, तोंडात बघा याच्या. हे मासे गेले त्याच्या तोंडात, बापरे. हा आहे वाटतं अबाउट 10-12 kg. साईज बघा याची, खतरनाक. 12 किलो पर्यंत असेल. हा टब ॲक्च्युली फार मोठा आहे आणि त्याच्यामध्ये 2 कटले आहेत. दोन्ही 10+ kg साईजच आहे. इकडे झिंगे आहेत बऱ्यापैकी मोठे साईजचे, सगळी मोठी साईज आहे. हे कटले आहेत मीडियम साईजचे, हे पण कटले आहेत. हे चिलाप्या आहेत बघा मोठ्या. तिकडे सगळे कोळस आहेत आणि पलीकडे वाळुंजी बघा किती झाल्यात. आता 2 टब भरलेत वाळुंजीचे आणि याच्यामध्ये बरेच लोळ्यासुद्धा आहेत. आता बघूया पूर्ण संपल्यानंतर. का रोहू आहे आणि आज आम्हाला गळाला नुसता रोज मिळायचा. रोहू कुठे रे इथं? यात होता ना एक रोहू. ते बघा इथं एक रोहू दिसलाय फक्त, हा रोहू. हे बघा एवढा एकच रोहू मिळाला आज.
इतके दिवस आपण इकडे फिशिंग केली, आपल्याला रोहू सोडून दुसरा कोणताच मासा मिळाला नाही, रोहू आणि चिलापी. पण इकडे पंडीमध्ये बघा एकही रोहू मिळाला नाही, आत्ताशी एक रोहू मिळालाय. पहिली मरळ आहे पंडीमध्ये. एक वाम मिळाले बघा एवढे याच्यात. कटल्याचं वजन बघूया आता. 12.6 याच्यात चमकत आहे, पण 12.6 kg आहे. दोन्ही मिळून 22 21. हे बघा हे झिंगे आपण त्यांच्याकडनं घेतलेत, मस्त फ्रेश झिंगे. आज जी आहे ना आपण झिंगे प्लस खेकडे ह्या दोन्हीचं मिक्स करून आहे ना एक आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहे. आणि त्याचसोबत झिंग्याचं बार्बेक्यू सुद्धा बनवणार आहे. यात आहे ना आपण काय करूया की सॉर्टिंग करून घेऊया, म्हणजे थोडीशी निवडून घेऊया. लहान झिंगे आणि मोठी झिंगे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत फक्त. हे बघा, हे मोठी साईज बघा झिंग्यांची केवढी आहे. साईज बघा, जबरदस्त साईज आहे. 2 साईज आहे झिंग्यांची, ही आणि ही. तर आपण ही वेगळ्या कुकिंगसाठी ठेवूया आणि ही साईज वेगळ्या कुकिंगसाठी ठेवूया. आणि त्यासोबत थोडे खेकडे सुद्धा पकडले होते आज सकाळी. आले आले बाहेर खेकडे बघा, सगळे बाहेर आले. पकडाल तसा तो तुला. हे आपल्याला धुवून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं. त्यासाठी नदीवर जाऊया. ओ माय गॉड, हे तुझं भाग्य आहे. केवढं पाणी निघतं ना. वारं खूप जोरात सुरू आहे, त्यामुळे जरा आडोशाला म्हणजे थोडंसं खाली, आपण ग्राउंड लेवलपेक्षा थोडंसं खाली येते. ही झुरी आहे, तर इथे आपण कुकिंग करूया. इकडे जरा वारं कमी आहे. ही झिंगे धुवून घेऊया आणि खेकडे सुद्धा धुवून घेऊया. नाही ठीक आहे, एवढं काही गरज नाही त्याची. लहान झिंग्यांचं आपल्याला ना फक्त हे हे एवढंच घ्यायचं आहे. शेपटी तशीच ठेवूया. तर अशा प्रकारे लहान झिंगे जे आहे ना आपण ते काढून घेणार आहे. ठीक आहे, धुवून घेऊया हे. आणि हा जो मांदा आहे ना याच्यामधला, हा आपण साईडला काढून घेऊया. आणि दुसऱ्या रेसिपीसाठी म्हणजे बार्बेक्यूसाठी हा मोठे झिंगे ठेवलेत आपण. तर याचे ना आपण नांगे कापून घेऊ आधी. ह्या नांग्यांचं बॉईल करायचं आहे. बॉईलमध्ये टाकायचे आहेत नांगे. ये नस निकाल देंगे. स्ट्रेच करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे हे बाकीचे झिंगे ना बार्बेक्यूसाठी आपण अशा प्रकारे कट करून घेऊया. हा मांदा आपल्याला सेपरेट काढायचा आहे, तो आपण तिकडे गेल्यावर काढूया. आता सध्या इथे भांडं नाही काढायला. कुकिंगसाठी ना जरा जागा बनवतोय, त्यामुळे जरा ही दगडी सरकून येतोय. शपथ. हे बघा, आता इथं मस्त कुकिंगला जागा झाली आहे. तर हे ना आपण आता सध्या उकळायला ठेवूया. मीठ घेऊया, तर बऱ्यापैकी मीठ लागेल. ॲक्च्युली हे झिंगे आणि खेकडे साफ करताना इतका उशीर झाला ना, म्हणजे घप कर पटकन अंधार होऊन जातो. तर तसंच आता झालं आहे. तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया. 3-4 कॉर्न्स आहेत असे. हे बघा, असे कवळे आहेत एकदम. तर ते जे आहे ते फक्त फ्लेवरसाठी आपण घालतो याच्यामध्ये. काही चांगले आहेत आणि काही कवळे आहेत एकदमच. तर हा मला असं वाटतं जरा चांगलं आहे. हे असं ॲडव्हेंचरचं ना आपली एक वेगळीच मजा आहे. रात्री ॲक्च्युली कुकिंग आणि टेस्ट करणं ना याची खरी मजा रात्रीच आहे. आणि हे पाणीसुद्धा इथल्या विहिरीतलंच आहे, जवळच विहीर आहे. बटाटे, लिंब आहेत बघा. कांदा घालूया जरा. काहीतरी आगळी वेगळी कुकिंग. नेहमी आपण आता ट्रेडिशनल कुकिंग करतोच आहे. कांदे आहेत, हे कांदे असे चिरून घेतलेत. अख्खे पण असे मध्ये हे बघा चिरून घेतलेत असे सगळे कांदे. असे आपले कंस कांदा, हे काय म्हणतात याला, सूप बोलू शकता किंवा ब्रॉथ असं काहीतरी बोलतात. ते रेडी होतं आहे. तर अशा प्रकारे ना आपण 2 कामं एकत्र करू शकतो आहे. हा बघा, हा खेकड्याचा मांदा काढला आहे, म्हणजे अजून काढायचा आहे, पण तुम्हाला जस्ट दाखवायला. हे बघा, हा मांदा झिंग्याचा. हे बघा, हे असे ना उलटे करून ठेवतो आहे. काय होईल, हे जर स्टीम झाले ना आणि जर बंद असले ना तर मग ते तसेच राहून जातील. त्यामुळे असे ओपन करून आपण ठेवतो आहे. 4 झिंगे जे आहेत ना ते असे आपण याच्यावर ठेवलेत वाफून घ्यायला. ॲक्च्युली झिंगे जरा वरती येत आहेत, त्यामुळे आपण थोडंसं ना ते झाकण न लावता हे लावूया, म्हणजे व्यवस्थित स्टीम होतील. दोन्ही गोष्टी होतील. हे बघा, इकडनं वाफ निघते, याच्यावरनं कळत असेल उकळतंय पाणी मस्त. इसी तरह से हमारी उकड रही है. हे बघा, अशा प्रकारे ही जाळी बसली आहे. इथे 3-4 दगड आपण ठेवले. तर आता इथे मध्ये कोळसा पेटवूया आधी.
झिंगे काय ऑलरेडी जे आहेत ना ते स्टीम झालेले आहेत, कुक होणारच आहेत. आपल्याला त्यांना फक्त एक बार्बेक्यू फ्लेवर द्यायचा आहे. त्यामुळे कोळसा आपण पेटवतो आहे आणि त्यामुळे जास्त कोळसा आपल्याला काही लागणार नाही आहे. और ये देखिए झींगे पूरी तरह से लाल हो चुके हैं, इसका मतलब ये कुक हो चुके हैं. हे काढून घेऊया आधी, पॅनमध्ये काढून घेऊया. हे बघा कसे मस्त स्टीम झालेत. आता ही चाळणी काढून घेऊया वरची. ओ आपलं उकळ रेडी झालं. काय मस्त उकळायला लागलंय सगळं. कांदा बिंदा एकदम मस्त तयार झालं. हे मुंडके सोडूया याच्यामध्ये, ज्याचा मांदा आपण काढून घेतलाय. हे जे काय नांगे आहेत त्यांचे, नांगेच आहेत ना हे यात सोडूया. हे खेकड्यांचे नांगे, हे खेकडे, पेंदा, खेकड्यांचा पेंदा. झाकून ठेवूया म्हणजे लवकर उकळेल. थोडं अवघड बोलू शकता, अवघडच बोलू शकता, पण थोडंसं ॲडव्हेंचरसच आहे हे. असं मस्त बाहेर जाऊन कुकिंग करणं, थोडेसे चॅलेंजेस तर येणारच. कोळसा पण मस्त पेटला आहे. थोडं पसरून देऊया. ओके, जाली हमने रख दी है. याच्यावर हे झिंगे जे आहेत ना ते ठेवूया, म्हणजे यांना जो आहे ना तो मस्तपैकी असा कोळशांचा फ्लेवर मिळेल. थोडं गरम होऊन देऊया आणि त्यानंतर मग याच्यावर बटर लावूया, अमूल बटर. आणि त्यामध्ये थोडा मांदा आपण मिक्स करतोय. मांदा पण ॲक्च्युली फॅटच आहे. मस्तपैकी मिक्स करून घेऊया. थोडंसं इथं ठेवूया म्हणजे थोडंसं हे विरघळेल. जास्त काही मसाल्याची गरज नसते, हे ऑलरेडी टेस्टी असतं. तर त्यामुळे इथे याच्यावर आपण थोडीशी पेपर पावडर घालूया. म्हणजे ह्या गोष्टी ना जेवढ्या सिम्पल फॉर्ममध्ये आपण टेस्ट करू ना तेवढ्या ह्या चांगल्या लागतं. यांना जास्त मसाल्याची गरज नसते. यांची ओरिजिनल टेस्ट जी असते ना तीच खूप भारी असते. मीठ, लिंबू पिळूया. जास्त नाही, थोडं. अशा प्रकारे बटर आणि मांदा मिक्स करून लावायचा आहे. बऱ्यापैकी लावला तरी चालेल. मी असं सगळ्या चारी झिंग्यांना पुरेल असं लावतो आहे. ॲक्च्युली कोथिंबीर मी घेतली, ते कोथिंबीरनी मी लावणार होतो, पण तशी काही गरजच पडली नाही. चमच्यानेच काम झालं मस्तपैकी. थोडी आता पलटी करूया. ओके, अशा प्रकारे आपले हे झिंगे जे आहेत हे झालेत. कोळसा थोडंसं पसरून देऊया, हलके कुक होऊन देऊया ह्याला. म्हणजे आता हे एकदम स्लोली वॉर्म राहतील जोपर्यंत आपण बाकी हे सगळे जे बनवणार आहे ना पुढची रेसिपी. पुढच्या रेसिपीसाठी लसूण लागणार आहे, पण त्याला जरा बारीक कट करून घेऊया. एकदम बारीक नाही, पेस्ट पण नाही पाहिजे आपल्याला. लसूण मेन इन्ग्रेडियंट आहे ह्या रेसिपीचा. मस्त उकड रेडी झाली आहे. आता हे साईडला काढून घेऊया. पॅन ठेवला आहे, नॉनस्टिक पॅन आहे. हे अमूल बटर आहे. हे बरंच याची जी अवस्था आहे फार वाईट अवस्था झाली आहे. आणि याच्यामध्ये आपण हा बारीक चॉप केलेला लसूण घालणार आहे. बऱ्यापैकी लसूण जास्तच असायला हवा याच्यामध्ये, नाही तर मजा येणार नाही. आणि हा जो सगळा मांदा आहे हा सुद्धा याच्यामध्ये घालूया. मांदा मस्तपैकी परतून घेऊया. सुगंध काय जबरदस्त येतोय. हा एकच नंबर. हे बघा मांदा जो आहे ना विरघळून गेला पूर्णपणे. लिंबू पिळूया याच्यामध्ये. एक लिंबू पिळला पूर्ण आपण याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये ना आपण काय करूया की हे जे ब्रॉथचं पाणी आहे ना हे घालूया. हे ब्रॉथमध्ये मीठ भरपूर आहे, त्यामुळे मीठ एक्स्ट्रा ॲड करत नाही आहे. आणि बटरमध्ये सुद्धा मीठ असतं, सॉल्टेड बटर आहे ते. उकळायला लागलं बघा. आता याच्यामध्ये आपण हे ना प्रॉन्स धुतलेले हे सोडूया. हे लहानेवाले प्रॉन्स. आणि आता हे कुक होऊन देऊया चांगलं. झिंगे बघा काय मस्त उकळायला लागलेत. म्हणजे हे थोडंसं ना असं सॉससारखं, ही ग्रेव्हीसारखं हे तयार झालं आहे. झिंगे अजून शिजले नाहीत, थोडंसं वेळ लागेल. तर झिंगे शिजून देऊया थोडेसे. हे बघा हे मस्त कुक होत आहेत. आपले झिंग्यांचे पीसेस जे आहेत ना हे बघा एक नंबर. अजून कुक नाही झालेत, हे होऊन देऊया कुक. काय मस्त सुगंध येतो रे. अरे 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 झिंगे, ईस्ट और वेस्ट, झिंगा इज द बेस्ट. सर्वात पहिले झिंगे, मग खेकडे. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट होती मित्रांनो की तुम्ही मला प्लीज 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 इंस्टाग्राम आहे आपलं, इंस्टाग्रामचं पेज आहे आणि फेसबुकचं पेज आहे, त्याच्यावर प्लीज फॉलो करा. त्यांनी मला भरपूर फायदा होईल. फेसबुकवर पण आणि इंस्टाग्रामवर पण
तर जितके जास्त फॉलोअर्स असतील फेसबुकवर, तर आता फेसबुकसुद्धा मॉनिटाईज झालं आहे, तिकडनंसुद्धा पैसे मिळत आहेत लोकांना. मला नाही मिळत आहे अजूनही, कारण की आपले फेसबुक पेज जे आहे ना त्याला अजूनही 1000 सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण झालेले नाहीत. तर प्लीज ते आपलं फेसबुकचं जे पेज आहे ते तुम्ही प्लीज ते सुद्धा सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामचं जे पेज आहे ते सुद्धा सबस्क्राईब करा. त्या दोन्ही पेजेसची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर आता काय करूया की ह्यातलं ना अजून एक गरमच आहे रे हे. आपल्याला आता ना हे पाणी जे हे नाही घ्यायचं आहे, फक्त ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, खेकडे नांगे हेच घ्यायचं आहेत. काम आहे जरा करून घेऊया तरी आपण. गरम गरम कंस. बटाट्यावरनं आपल्याला कळलं बघा, बटाटा जर शिजलाय ना याचा अर्थ सगळ्या गोष्टी शिजल्या आहेत, कारण की सर्वात जास्त वेळ बटाटा शिजायलाच लागतो. हे बघा काय मस्त शिजलाय बटाटा. हे बघा हे सगळे बॉईल झालेले जे मुंडकी होती, कंस होती, बटाटे होते, हे सगळं आपण बाहेर काढलं आहे. आता हे झिंगे जे झालेत ना ते याच्यावर टाकूया मस्तपैकी. आता ही जी ग्रेव्ही ना झिंग्याची ही याच्यावर मस्तपैकी पसरून घेऊया. एक नंबर काय दिसतंय, खतरनाक एक नंबर झिंगे काय दिसतंय बघा, जबरदस्त. आणि हे झिंगा बार्बेक्यू हे सुद्धा घेऊया, गरम गरमच आहेत हे. एक नंबर दिसतंय रे, तोंडाला पाणी आलं. फटाफट टेस्ट करूया. ही अंडी सुद्धा आपण उकळली आहेत, साईडलाच ठेवली होती. आपला जो गॅस होता ना पोर्टेबल गॅस त्याच्यावर. फायनली रेसिपी पूर्णपणे रेडी झाली आहे. आणि याच्यामध्ये बघा बऱ्याच गोष्टी आहेत. बटर झिंगा म्हणू शकताय, झिंगा बार्बेक्यू आहे, याच्यामध्ये खेकड्याची उकड आहे, खेकड्याचे नांगे आहेत, कंस आहेत, बटाटे आहेत आणि उकडलेली अंडी सुद्धा आहेत. तर सर्वात आधी ना हे बघा हा झिंगा काय मस्त कुक झाला पूर्ण बटरमध्ये. बटर आणि काय म्हणतात त्याला गार्लिक असं सगळं. आता तोंडाला पाणी आलंय. बापरे बापरे बापरे, खूप अफलातून, इतकं एकदम वेगळा अनुभव, इतकी भारी टेस्ट आहे. बापरे बापरे बापरे, मी इमॅजिनच केलं नव्हतं की हा झिंगा इतका मस्त कुक होणार. याची जी हे बटर आणि हे जे काय आहे ना ते इतकं टेस्टी होणार. आणि ते जे आहे ना ते बटर सारखं वगैरे जे काय आहे ते ग्रेव्ही सारखं, तर ते त्याचीच टेस्ट ह्या सगळ्यांना मिळणार आहे, कारण की बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त बॉईल केलेल्या आहेत. खूप भारी. हा बघा हा झिंगा, याची शेपटी गेली आहे. ऐसे खाने के बाद मौत भी आ जाए तो भी बहुत भारी. बटाटा खाऊया, ही ग्रेव्ही लावूनच खाऊया, ग्रेव्ही सोबतच टेस्ट करूया फटाफट. मी खरंच काय बनवलंय ना आज, मला माहित म्हणजे विश्वास बसत नाहीये की इतकं चांगलं मी बनवलंय. वा वा वा. थोडंसं रांगड्यासारखं खातोय, एकदम असभ्य होऊन खातोय. सुपर सुपर. म्हणजे इतकी मेहनत लागली ना हा व्हिडिओ बनवायला. कुकिंग करताना म्हणजे 5 वाजता आलोय आम्ही, आता 9:30-10 होत आलेत, 10 होऊन गेलेत ॲक्च्युली. म्हणजे इतका वेळ लागला आपल्याला हे कुकिंग करायला. आणि त्यानंतर म्हणजे सकाळी जे काही आपण शूट केलं होतं, मग तिकडनं हे सगळे झिंगे हे ते सगळ्या गोष्टी आणल्या आपण. आणि एवढ्या मेहनतीनं ऊन भरपूर आहे, त्यात ऊन भरपूर आहे, एवढं सगळं हे करून आपण हा व्हिडिओ कंप्लीट केला आहे. अंड खाऊया. अंड पण मस्तपैकी असं ग्रेव्हीमध्ये. तोंडाला पाणी येत असेल, माझ्या तर येते, होपफुली तुमच्या तोंडाला पाणी येत असेल. तर नुसतं पाणी नका येऊन देऊ, तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. खूप काही असं इन्ग्रेडियंट लागतं असं काही नाही याच्यामध्ये. इस ग्रेवी ने साधारण अंडे को भी इतना टेस्टी बना दिया है. मी तर तुम्हाला आग्रह करेल मित्रांनो की तुम्ही टेस्ट करून बघायलाच पाहिजे. लय टेस्टी, लय भारी लागते ग्रेव्ही. हा घेऊया आपला बार्बेक्यू झिंगा. नुसता टेस्ट करूया हा, ग्रेव्ही सोबत नको टेस्ट करायला सध्या. आधी याची जी टेस्ट आहे ना बार्बेक्यूची ती बघूया. वा काय मस्त निघाला बघा झिंगा हा. नुसता टेस्ट करूया आधी. स्टीम केल्यामुळे हा थोडासा सॉफ्ट राहिला आहे. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आपण जास्त काही मसाले घातले नाही, फक्त पेपर पावडर आहे, मीठ आहे आणि बटर जे काय होतं बटर आणि बांदा मिक्स होतं तेवढंच आहे. सुपर सुपर बार्बेक्यू झिंगा. कोळशाचा फ्लेवर एक नंबर येतो आहे. ग्रेव्हीसोबत पण टेस्ट करूया. ग्रेव्ही घेतली आहे बघा, बार्बेक्यू झिंगा आणि ग्रेव्ही. मी एकटा एवढं सगळं संपवू शकतोय, इतकी भारी टेस्ट आहे. पण एवढा स्वार्थी होऊन चालत नाही, माझ्याकडे शब्दच नाही बोलायला तुम्हाला. अफलातून सुपर. ग्रेव्हीमुळे कणीस लय भारी लागते. भारी लागतंय बार्बेक्यू. बटाटा पण ग्रेव्हीमुळे चांगला लागतोय. त्याच्यापेक्षा कणीस भारी लागतंय ग्रेव्हीमुळं. घरी कणीस तुला ते बाकीचं. शपथ कंस.
दोन्ही हात भरवल्याशिवाय पर्याय नाहीच आहे. थोडीशी ग्रेव्ही याच्यावर पण लावूया. हे बघा खेकड्याचा मोठा नांगा, याच्यावर ग्रेव्ही ऑलरेडी लागलेली आहे. म्हणजे ती आपण ग्रेव्ही आता अशी मस्तपैकी टेस्ट करूया. मेन म्हणजे आज आपण जे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरले ना, खेकडा बोला, झिंगे बोला, ते सगळे फ्रेश आहे. बर्फातले नव्हते, आजच पकडलेले होते, आजच आपण आणले, आजच कुक केले. त्यामुळे सुद्धा यांची टेस्ट जी आहे ना ती डबल होते, चांगली होते. हे झिंग्याचे नांगे आहेत. ग्रेव्हीची इतकी भारी टेस्ट आहे ती. त्याच्या आतमधलं मांस बघा किती भारी निघतंय. हे बघा हा त्या नांग्यामधला, झिंग्याच्या नांग्यामधला मांस. आज तर भैया मैं तृप्त हो गया. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. अरे बापरे, इकडे बघा मोटरची वायर पेटली गेले का. हां इकडे फोन दे बरं. ऐ फोन दे ना, सांगतो कोणाला? त्याला ज्याची पेटली त्याला. हां मग आहे ना नंबर, सांग लवकर. पेटली रे, बापरे बापरे बापरे. अरे फटाकडे सुरू झाले इकडं तर, आतिषबाजी. आणि हा बघा, हा एक फारच आगळा वेगळा मासा मिळालेला आहे. हा मला वाटतं फार वेगळा मासा, तर हे लोक खात नाही वाटतं. त्याला सोडून देऊ पाण्यात परत. कप असं एकदम कुठंतरी स्वर्गात नाही. एकदम वेगळा अनुभव, इतकी भारी टेस्ट आहे. तो आईला तोडला. अरे हे काय आवडते, चंगळा बोलले. कू